नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण गेले 3-4 लेक्चर बघितलेले आहे। क्वेश्चन पत्रिका क्रमांक 2 पर्यंत आपले पूर्णपणे व्हिडिओ लेक्चर शूट करून झालेले आहे। त्याच्यानंतर आज आपण बघणार आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आणि त्यातले जे क्वेश्चन गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण व्यवस्थितरित्या इथे विश्लेषण घेणार आहे। हा पेपर मागच्या 2 पेपरपेक्षा थोडा टफ होता, म्हणजे ॲन ॲव्हरेज 80 ते 82 क्वेश्चन तुमचे बरोबर म्हणजे तेवढा स्कोर असेल तर एक चांगला स्कोर म्हणता येईल या पेपरमध्ये। जर तेवढे येत नसेल तर तुमच्या अभ्यासाची गरज आहे, तुमच्या रिव्हिजनची गरज आहे। एवढे येणे किमान 75 ते 80 दरम्यान एक ॲव्हरेजली मार्क असा घेता येईल, कारण थोडा टफ होता गणित आणि बुद्धिमत्तेचा पार्ट, त्याच्यामुळे तेवढं मेंटेन करता येईल। पण त्याच्यानंतर आता लक्षात घ्या व्यवस्थित की आपण 1 बाय 1 ते काही त्याचे विश्लेषण काय आहे हे 1 बाय 1 आता बघणार आहे। मग त्याच्यानंतर आता बघा प्रश्नपत्रिका क्रमांक 3 यामध्ये आपण उत्तरे बघणार आहे। तर लक्षात घ्या, पहिला आहे तुमचं पाहता क्षणी डायरेक्टली कुठंच नाही, तर डायरेक्टली तुमचा क्वेश्चन नंबर 12 मध्ये बघा, लक्षात घ्या तिथे म्हणत आहे 1 वर्ष आणि 9 महिने यांचे वर्षात रूपांतर करा। म्हणजे 1 वर्ष आपण वर्षाचा वर्षामध्येच ठेवूया वर्ष, आणि त्याच्यानंतर महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करताना आपण 12 भागतो, म्हणजे 9 महिने म्हणताय तर 12 ने भागले तर तुमचा वर्षामध्ये कन्वर्जन झालं। म्हणजे सेकंदरीत आता उत्तर सांगा, इथे 1 अधिक वर्षामध्ये कन्वर्जन झाला। जर इथे आपण भागला 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 म्हणजे 3 भागिले 4 म्हणजे सांगा आता 1 प्लस यांच्यामध्ये जर भागाकार केला तर तुमचा इथे भाग जात नाही म्हणून 0चा पॉइंट दिला, मग 4 7 28 राहिले किती पुन्हा 2, मग 4 म्हणजे 20। अशा पद्धतीने तुमचा 1.75 यांचा जर बेरीज केली तर एवढे वर्ष याच्यामध्ये कन्वर्जन होणार आहे। क्लिअर? त्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने हा सोपा क्वेश्चन होता। पण त्याच्यानंतरचा आता क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर तुमचं 13। आता यामध्ये क्वेश्चन पॅटर्न जो काही आहे तो मिक्स वाला क्वेश्चन आहे, म्हणजे तुम कधी मॅथ कधी रिझनिंग अशा पद्धतीने। आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर कोणता बघूया आपण, क्वेश्चन नंबर बघूया 13। मग क्वेश्चन नंबर 13 मध्ये बघा, लक्षात घ्या मित्रो की सोने तोडे आणि सोने बरोबर तोडे अशा पद्धतीने आहे, आणि इथे डबल डॉट म्हणजे त्याच्या खाली तुमचं इथे क्वेश्चन मार्क आहे आणि इथे तुमचं मीटर। आता खालील पैकी तुम्हाला ओळखायचं आहे मीटर। बघा, सोन्याचा तोड्यामध्ये गणना म्हणजे ते मोजली जाते, तर मीटर मध्ये काय मोजली जाते तर खालील पैकी बघा, दूध मीटर मध्ये मोजली जात नाही, त्याच्यानंतर वीज पण मीटर मध्ये मोजली जात नाही, गहू पण मीटर मध्ये मोजले जात नाही। म्हणजे राहिलाच काय, मीटर मध्ये मोजण्याचं साधन फक्त एकच आहे, कापड। काय? कापड। म्हणून ऑप्शन क्रमांक बी हा तुमचा आन्सर यायला पाहिजे। क्लिअर? देन त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे तुमचं क्वेश्चन नंबर 17 किंवा 17। क्वेश्चन नंबर कोणता 17 किंवा 17? तर बघा आता क्वेश्चन नंबर 17। तर क्वेश्चन नंबर 17 मध्ये बघा, आता तिथे काय म्हणताय, बाय ऑप्शन मेथडने जाता येतो किंवा त्या पद्धतीने गेल्यास दुसऱ्या पद्धतीने 365 च्या किती 36% अधिक देऊ नये तिथे, त्याच्यानंतर 56.2 च्या म्हणताय तर इथे गुणाकार आणि किती टक्के म्हणताय एक्स कन्सिडर करू भागिले 100। तर मित्र इथे 156.69 असा आहे। तर याला जर आपण सोडवायला गेला तर 365 गुणिले 36 याला ठेवा तसेच, किंवा यांचा गुणाकार जर केला तर यांचा गुणाकार किती आहे ते बघा, 36 पंचे 180 राहिले 18, 36 216 216 आणि 18 234 चे 4 हातचा राहिले तुमचे किती
34, मग 36 त्रिक 108, 108 ने हे किती होत आहे 108 अधिक 23 होत आहे 131. अशा पद्धतीने तुमचं झालं. त्याच्यानंतर इथे जर आपण केला 56.2 into x आणि हा जो इकडे भागाकारात आहे एकाच कॉमन मध्ये घेतला आणि तो तिकडे घेतला तर गुणाकारात जाणार म्हणजे 156.69 गुणिला किती 100. मग मला सांगा इथे मित्रो की याच्यानंतर काय होणार बघा 56.2 x बरोबर हा इकडचा तिकडे प्लस तर तिकडे मायनस यांचा जर आपण गुणाकार केला 2 0 ने 2 पॉइंट किंवा 2 घर सरकतात म्हणजे 156.69 हा इकडचा तिकडे जाऊन मायनस किती होत आहे 13,140. जर यांच्यातली वजाबाकी केली तर काय होतं सांगा. इथे 9 तून 0 गेला 9, 6 तून 4 गेले 2, 6 तून 1 गेला 5, हा मग 5 तून 3 गेले 2, अशा पद्धतीने 1 तून 1 गेला 0. म्हणजे आता इन द सेन्स आता x बरोबर काय होणार तुमचं 25 29 डिवायडेड बाय 56.2. तर याला असा लिहिता येईल 56 290. एक पॉइंटला उडव पॉइंट नंतर एक डिजिटला उडव म्हणजे त्या पद्धतीने सरकवलं तर 1 0 द्यावं लागेल 56 200. आता बघा इथे डायरेक्टली आपल्याला 562 भाग आपल्याला देता येणार नाही तर त्याच्या कारणास्तव आपण 2चा भाग देऊन देऊ. 2चा भाग दिला तर इथे किती बे दुने 4 आणि बे 8 16 आणि बे 1 बे याच्यामध्ये बे 1 बे दुने 4 बे 6 12 आणि बे 8 आणि राहिलं किती बे 10. अशा पद्धतीने तुम्हाला इकडे आता लक्षात घ्यायचा काय ना तुमचं 126 45 म्हणजे 12,645 भागीला 281. आता 281 मध्ये पुन्हा कोणतेच कसोटी लागत नाही आणि कुठं भाग जात नाही पण त्या कंडिशन मध्ये तुम्ही ऑप्शनची मदत घेऊ शकता. ऑप्शन मध्ये आहे 40% कसाच येणार नाही कारण याला जर गुणाकार केला तर इथे एकच स्थान शून्य नाही 30% येणार नाही. 2 ऑप्शन गेले आणि ऑप्शन वरून चेक करताना रिव्हर्स ऑर्डरने चेक केलं तर आपण 45 ने याला गुणून पाहू बरं. 45 ने जर याला गुणला म्हणजे जर एवढं उत्तर येत असेल तर आपण समजून जायचं का निश्चितपणे त्यावर. मग 45 1 45 किंवा तुम्ही 5 चा जरी इथं गुणाकार केले बघा 5 1 5 8 5 40 40 चे 0 4 10 4 किती होतात 14. इथे एक स्थान सोडतो 4 1 4 832 चे 2 हातचा 3 आणि हे किती होतं 4 2 8 8 3 11. अशा पद्धतीने इथे 5 इथे किती होत आहे 4 आणि इथे 6 इथे 2 आणि इथे 1 म्हणजेच याचा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला 45 वेळा चालला म्हणजे तुमचं किती टक्के म्हणते त्याचं 45% असं उत्तर यायला पाहिजे आणि तो की ऑप्शन आहे तुमचा डी ऑप्शन. अशा पद्धतीने हा जरा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट होता किंवा हा कॅल्क्युलेशनचं एवढं तुम्हाला मेंटेन करावं लागेल. इव्हन दुसऱ्या पद्धतीने करता येईल बाय ऑप्शन मेथडने परंतु ऑप्शन मेथडने तुम्हाला प्रत्येक इच अँड एव्हरी तुम्हाला चेक करावं लागेल. परंतु इथे 4था ऑप्शन आहे तुम्ही 4थ्याकडून जर रिव्हर्स ऑर्डरने गेले तर पहिलाच ऑप्शन तुमचा मेंटेन होत आहे. क्लिअर. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचा बघा क्वेश्चन नंबर कोणता आहे तरी आपण बघून घेऊ. काही मुलांना पुन्हा वाटत असेल की हे क्वेश्चन कुठले घेताय आणि काय घेताय याचा काही आम्हाला नेम लागत नाही तर हा आपला प्रश्नसंच त्याचा विश्लेषण चालू आहे. तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचा तुम्हाला प्रश्न माहिती नाही तर त्यांनी आपला तो प्रश्नसंच मागवून घ्यावा. त्याच्यानंतर ते मागवण्यासाठी तुम्ही खालील नंबरवर तुम्ही मेसेज करून किंवा ते टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्ही ते पुस्तक मागवू शकता किंवा इथे अकॅडमी मध्ये येऊन घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये मला सांगा काय म्हणताय 8a बरोबर 9b. मग तुमचा a डिवायडेड बाय 9 आणि b डिवायडेड बाय 8 अशा पद्धतीने तुम्हाला गुणोत्तर काढायचा आहे. तर कोणाचे अशा पद्धतीने पहिले चाचीचे पहिले आहे त्यामुळे आता मला सांगा यार याच्यावरून जर आपण सोडवायला घेतला तर a हा इकडचा b गुणाकारात इकडे डिवाइड मध्ये होणार इकडे 9 आणि हा 8 इकडे. मग आपण एक सांगितलं म्हणजे त्या पद्धतीने विचार करा की समोरासमोरील व्हॅल्यू त्याची असते म्हणजे a ची किंमत किती 9 आणि b ची किंमत किती 8
अशा पद्धतीने तुम्ही जर पुटअप केले तर सांगा किती होतं. a ची किंमत किती 9 आणि इथं 9 आणि इथं 8 आणि इथं किती 8. अशा पद्धतीने तुमचा म्हणजे याच्यावर काय आहे 1 आणि इथं पण 1 म्हणजे त्यांचा रेशो कितीचा येत आहे 1:1 आणि 1:1 तुमचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक सी किंवा 3 अशा पद्धतीने उत्तर यायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर तुमचा 19. याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे तुमचा 19. क्वेश्चन 19 बघा. क्वेश्चन नंबर 19 मध्ये लक्षात घ्या आता 4/5 च्या किती 4/5 च्या 4 म्हणताय तर गुणाकार. त्याच्यानंतर मला सांगा पुन्हा काय म्हणताय 2/7 मध्ये म्हणताय. आता मध्ये म्हणताय तर इथे सेन्स बघा. याच्यानंतर मध्ये म्हणताय तर प्लस येणार. किती मिळवावे आपल्याला माहित नाही म्हणून x कन्सिडर केला. त्याच्यानंतर बेरीज किती होईल म्हणताय तुमचा 3/7. मग मित्र आता लक्षात घ्या इथं काही भाग नाही चालला. त्याच्यामुळे अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतो वरच्या वरच्याचा आणि खालच्या खालच्याचा किंवा अंश अंशाचा किंवा छेदाचा. मग 4 गुणे 8 आणि 7/5 35 प्लस x बरोबर किती आहे 3/7. मग आता लक्षात घ्या यार हा इकडचा अपूर्णांक प्लस मध्ये आहे तिकडे जाऊन मायनस म्हणजे x बरोबर किती होत आहे 3/7 मायनस काय 8/35. तर आता एक लक्षात घ्या असा जर असेल तर तुम्ही लसावी मेथडने तुमचा बेस समान करू शकता. बेस समान करताना काय होईल सांगा आता. मग x बरोबर काय होणार तुमचं बेस समान जर केले तर इथे 35 लसावी काढली तर 35 येणार. 35 येण्यासाठी इथे किती गुणावं लागेल 5 नाही इथे 1 नाही म्हणजे इथे 5 ना तर वरती पण 5 नाही म्हणजे 3/5 15 मायनस आहे तर मायनस 8 गुणिले 1 म्हणजे किती 15 मायनस 8 भागीला किती आहे तुमचा 35 म्हणजे उत्तर 7 भागीला किती येत आहे तुमचं 35 म्हणजे 7 × 7 आणि 7/5 1:5 म्हणजे 1/5 असा तुमचा आन्सर यायला पाहिजे आणि जो की तुमचा ऑप्शन नंबर ए मध्ये तुमचा मेंटेन आहे. म्हणून 19 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असा उत्तर येणार आहे. देन त्याच्यानंतर जर तुमचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर कोणता 21. मग 21 मध्ये बघा आता क्वेश्चन नंबर 21 मध्ये बघा हे गुणोत्तर प्रमाणचा पुन्हा क्वेश्चन आहे. गुणोत्तर प्रमाणचा बघा आता लक्षात घ्या इथं या टाइपचे क्वेश्चन डी चा वाटा किती असं म्हणून विचारलेला आहे. तर पहिल्यांदा कोणाचा रेशो काय असते ते पहिल्यांदा काढावं लागेल. A B C D अशा पद्धतीने 4 आहे. तर या पद्धतीने आपण बॅच मध्ये पूर्ण व्यवस्थित घेतलेलं आहे. आता बघा A:B 4/5 आहे म्हणताय. देन त्याच्यानंतर काय म्हणताय B:C 7/9 याच पद्धतीने लिहायचा कारण आपण बॅच मध्ये पूर्ण घेतलेलं तुमचा डिव्हिजन लेक्चर आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने C:D 3/4. मग इकडचं जे काय आहे तेच लिहून टाकायचं. इकडे 9 इकडे 7 अशा पद्धतीने इकडे 3 3 या उभ्या मांडणीमध्ये गुणाकार होते. तर सांगा आता इथे काय होणार तुमचं 4 गुणिला 7 गुणिला 3 अशा पद्धतीने इथे 5 गुणिला 7 गुणिला 3 आणि इथे काय होणार 5 गुणिला 9 गुणिला 3 आणि त्याच्यानंतर इकडे काय होणार 5 गुणिला 9 गुणिला 4 अशा पद्धतीने होणार. तर इथं प्रत्येक इथं भाग जाणारा बघा लक्षात घ्या इथे 3 सर्व इथे 3 3 आहे आणि तिथे 9 3 3 3 आणि 3 3 9 अशा पद्धतीने तुमचं उत्तर आता इकडे बघा. तर काय ना तुमचा 4/7 28 आणि इकडे काय राहिला 7/5 35 आणि इकडे काय राहिला तुमचं 4×5 20 20×3 60 अशा पद्धतीने तुमचं उत्तर राहिलेलं आहे. परंतु यांच्यामध्ये सर्वांचा भाग जाते का पण इथं 5 चा चालला इथं चालला का नाही इथं 4 चा चालला पण इथं नाही चालला ठीक आहे. तर तुमचा रेशो काय आला मग तुमचा रेशो आला 28:35:60 अशा पद्धतीने रेशो आला. परंतु तुम्हाला म्हणताय बघा ए चं किती रुपये देऊन आहे तुमचा 1680 रुपये. मग ए चं गुणोत्तर किती आहे 28 बरोबर 1680. तर तुम्हाला उत्तर कोणाचं काढायचं आहे उत्तर काढा डी चा वाटा. डी चा रेशो किती आला 60 अशा पद्धतीने क्वेश्चन मार्क. जर आपण असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर बघा लक्षात घ्या आता x बरोबर काय होणार 1680 आणि इकडे तिरपा गुणाकार 60 भागीला किती होणार 28. आता बघा यार इथे 4 चा भाग देऊन देऊ आपण. 4 चा भाग दिला तर किती होत आहे 4×7 28 आणि इथे किती वेळा चालला 15×60. मग इथे किती वेळा बघा 7 चा भाग दिला तर 7 × 2 = 14 2 उरले
7 चौ 28 आणि 0, मग आता किती 240 गुणिले किती 15, म्हणजे 1 0 वरती येतं टाकून द्या, 15 चौ 60 चे 0 हातचा किती 6 आणि 15 दुने 30 ना 6 36, म्हणजे डी चा वाटा, कोणाचा डी चा वाटा त्याच्यामध्ये किती 3600 रुपयाचा यायला पाहिजे, आणि जो की ऑप्शन नंबर डी असं तुमचं उत्तर यायला पाहिजे. अशा पद्धतीने कोणाचा किती रेशो देऊ नये, काय देऊ नये, त्या पद्धतीने मेंटेन करता येते. त्या पद्धतीने तुम्ही असं सॉल्व्ह करून पहिल्यांदा ए चा किती रेशो आला 28, बी चा आला 35, सी चा आला तुमचा 60, अशा पद्धतीने मेंटेन करणे आवश्यक होता. देन त्याच्यानंतरची घड्याळाची छापील किंमत 820 रुपयाला होती. एका व्यक्तीने तसेच घड्याळ 2 सलग सवलतीनंतर 570.72 रुपयाला खरेदी केले. त्यातील पहिली सवलत होती 20%, तर दुसरी सवलत काय. आता बघा इथे त्या पद्धतीने क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 22, क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचा 22. तर क्वेश्चन नंबर 22 मध्ये जरा डिटेक्ट करा काय नंतर. क्वेश्चन नंबर 22, आता सवलत दिले म्हणजे कोणावर देणार ते, छापील किमतीवर. छापील किमतीवर बघा 820 रुपये होती, काहीतरी सूट दिलाय. पहिल्या याच्यावर सूट दिलाय, सूट किती दिलाय म्हणजे सवलत देणे म्हणजे सूट देणे, 20% सवलत म्हणजे जो घेणारा त्याचा फायदा झाला पण देणारा त्याचा नुकसान झाला सवलत दिल्यामुळे. 20% सवलत दिला म्हणजे 100 मधून 20 कमी करा म्हणजे 80% काढा. किती टक्के काढणार 80%. मग आता त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, आता इथे बघा लक्षात घ्या, पुन्हा जर आपण एक कन्सिडर केला की त्याच्याची दुसरी सूट काय, दुसरी सूट आपण जर असं केलं, दुसरी सूट कसं आपल्याला माहित नाही, 100 मायनस किती करू x डिवाइडेड बाय किती 100, मग याच्यानंतर याचं उत्तर किती यायला पाहिजे तुमचं 570.72 अशा पद्धतीने आहे. तर लक्षात घ्या मित्रो, 1 2 1 2 गेट कॅन्सल, आणि तिकडे बघा आता 100 तुमच्या इकडे काय राहणार सांगा 82 गुणिले 8, आणि इकडे काय राहणार पुन्हा गुणिले 100 मायनस x, अशा पद्धतीने हा 100 तिकडे गेला तर 2 पॉइंट सरकवून टाकतो म्हणजे तुमचा 570 आणि 72 अशा पद्धतीने होणार. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर आता 100 मायनस x जसा आहे तसं ठेवू, हा गुणाकाराचा तिकडे घेऊन जाऊ भागाकारामध्ये, 72 भागीला किती होणार 82 गुणिले 8. आता बघा शेवटच्या 3 अंकांना 8 ने भाग जातो म्हणजे इथं 8 चा भाग जाणार म्हणजे किती 8 1 8 8 7 56, 1 राहिला 8 1 8 2 राहिले 2 रा 27, 8 त्रिक 24 आणि राहिले 3 3 वर 8 चौ 32. आता राहिला इथे 31 डिवाइडेड 34, 31 34 डिवाइडेड बाय 82. आता बघा मित्रो 82 जर आला तर 82 चा आपण जर विचार केला 82 मध्ये आता कितीचा भाग जाणार, तर 82 मध्ये असं काही निश्चितपणे माहिती नाही, परंतु इथं याचे अर्धे जर केला तर आपण 2 ना भाग दिला तर इथे 41, आणि इथे याचे अर्धे केलं तर इथे किती होत आहे 3, इथे किती होत आहे 5, आणि इथे किती होत आहे 6, आणि इथे किती होत आहे 7. अशा पद्धतीने तुमचं काय होणार लक्षात घ्या, 100 मायनस x बरोबर किती होत आहे 3567 डिवाइडेड बाय 7 दुने 14. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता 41. बघ आता लक्षात घ्या यार, इथे 41 एकक स्थानी तुमचं काय पाहिजे 7 पाहिजे. मग 7 पाहिजे तर ऑप्शन मध्ये सर्व आहे, ऑप्शन मध्ये 18 15 12 13. आता 18 म्हणजे याच्यामध्ये 100 मधून मायनस होणार आहे, तर म्हणजे इकडे 86 85 अशा पद्धतीने यायला पाहिजे. जर 18 म्हणताय तर 18 कसं काय येणार, 18 म्हणजे 82 चे एकक स्थानी तुम्ही 82 जर गुणले तर एकक स्थानी 7 येत आहे का नाही येत आहे. त्याच्यानंतर 15 ने इथे म्हणजे 85 5 ने गुणले तर येत आहे का नाही येत आहे. त्याच्यानंतर एकक स्थानी 12 2 न म्हणजे 88 म्हणजे येत आहे का नाही येत आहे. म्हणजे डायरेक्टली याचा जर आपण 87 ने जर गुणलं, कितीने गुणलं 87 ने जर गुणलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे. बघा 87 ने गुणलं तर 41 गुणिले 87 करा म्हणजे उत्तर किती होतं 7 1 7 7 चौ 28 चे 28 आणि 0 इथे 8 1 8 चौ 32. अशा पद्धतीने 7 16 आता 1 5 आणि 3
म्हणजे तुमचा हाला किती वेळा भाग चालला याच्यामध्ये 87 वेळा, म्हणजे तुमचं उत्तर काय मग आता या 87 ला इकडे आणा आणि x ला तिकडे घेऊन जावा, म्हणजे उत्तर काय होणार तुमचं x बरोबर किती टक्के 13%. एवढा खटाटोप करण्याची गरज नाही. इथे जर 87 तुम्ही जर इथे 13% जर याच्या ठिकाणी घेतले असते तर डायरेक्टली ऑप्शन मेथड वरून सुद्धा उत्तर तिथे निघाला असता. परंतु या पेपर मध्ये तुम्हाला जरा कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे आणि ते कधी कधी या टाइपचे क्वेश्चन विचारणार, त्याच्यामुळे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. क्लिअर? ओके. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर कोणता आहे. आता हा ऑप्शन क्रमांक कोणता आहे? डी. आय थिंक काय 22 चं उत्तर आहे तुमचं डी. अशा पद्धतीने उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर काय 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये फक्त लक्षात घ्या, आता तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 23. तर क्वेश्चन नंबर 23 मध्ये बघा यार, क्वेश्चन नंबर 23 मध्ये फॉर्म्युले असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, मग तुमचं उंची, त्रिकोणाची उंची जर काढायची असेल तर √3/2 इंटू बाजू अशा पद्धतीने आहे. आणि तुम्हाला बाजू किती देऊन आहे सांगा बरं. √3/2 इंटू 2√3 देऊन आहे. तर 2 इंटू 2 गेट कॅन्सल. कोणत्याही संख्येला त्या संख्येचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणणे म्हणजे वर्ग करणे √3 इंटू √3. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, म्हणजे उत्तर काय ना तुमचा फक्त ते. फक्त मित्र इथं काहीच नाही, फक्त तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल तरच तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकता, अन्यथा ते जरा चुकण्याचे चान्सेस आहे. म्हणून जरा भूमितीचा जो काही पार्ट आहे तो तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थित करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता आहे याचा? डी. ऑप्शन क्रमांक कोणता आहे? डी. असं 23 चं उत्तर आहे. ते बघा ए व बी चे सरासरी. नंतरचा क्वेश्चन 24. ए व बी चे सरासरी वर्ष 20 आहे. ए ची जागा सी ने बदलली. आता बघा ए प्लस बी ची सरासरी, म्हणजे आता बेरीज काढून घेऊ. सरासरीच्या ठिकाणी बेरीज दोघांची आहे तर 20 गुणिले 2 म्हणजे किती होत आहे? 40. क्लिअर? हे झाले तुमची बेरीज दोघांची. तर ए ची जागा कोण हे केला? ए ची जागा सी ने, म्हणजे सी प्लस बी यांची सरासरी किती येत आहे? बदलली तेव्हा 19 होते. मग 19 गुणिले 2 किती होत आहे तुमचा? 38. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुमचा काय विचारलाय? जर बी ची जागा सी ने, बी ची जागा सी ने म्हणजे बी ची जागा सी ने घेतली म्हणजे ए प्लस सी यांचा सरासरी किती म्हणजे बेरीज किती होत आहे? 21 वर्ष. 21 गुणिले किती करणार तुम्ही? 2 म्हणजे उत्तर येणार तुमचा 42. किती येणार? 42. तर आता सी चे वय काय म्हणताय? आता सी चे वय काय म्हणताय? जेव्हा जेव्हा तुम्हाला असं विचारलाय सी चे वय काय, तर त्या पद्धतीने तुम्ही आता असं डायरेक्टली यांचं आता बघा इथे जिथे सी चं वय काय म्हणताय, ज्याचं वय विचारलाय ते किती वेळ आले? 2 वेळा जिथे जिथे आले ते दोन्ही एकत्र, म्हणजे सी कुठं आला? इथं आला, इथं आला. म्हणजे यांची सरासरी किती आहे तुमची? सरासरी आहे तुमची 19 आणि किती आहे? 21. यांची प्लस करून टाकायचे. कोणाकोणाचे? ह्या दोघांमध्ये सी आला. मग सी कुठं नाही आला? तुमचा पहिल्या इक्वेशन मध्ये. म्हणजे पहिल्या इक्वेशन म्हणजे तुम्ही काय करणार? इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. मग आता काय करणार? इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, कारण सी इथे आहे आणि प्लस काय इक्वेशन नंबर जिथे जिथे आहे त्यांना प्लस करा. 2 3 माइनस काय करू? इक्वेशन नंबर 1. मग मला सांगा इक्वेशन नंबर 1 ला सरासरी किती आहे याची? 19. याचा किती आहे? 21. कारण 2 न गुणताव ते सारखंच आहे, म्हणजे सॉरी इथं प्लस आहे तर प्लस आणि माइनस काय करू सांगा बरं? 20. अशा पद्धतीने जर केले तर तुमचा 20 आणि 21 किती होतं? 40. 40 मायनस 20 किती होतं? तुमचा 20. अशा पद्धतीने तुमचं उत्तर यायला पाहिजे. 24 चं उत्तर आहे तुमचा ए ऑप्शन म्हणजेच 20. म्हणजे जर सरासरीचं तुमचं जे काही काढायचं आहे त्या दोघांचा देऊन आहे. जर बी चा काढायचं असतं तर तुम्ही काय केले असते? ए व बी यांचा मिळवले असते आणि सी म्हणजे तुमचा पहिला आणि दुसरा प्लस झाला असता आणि तिसरा इक्वेशन काय झाला असता? मायनस झाला असता. एवढं तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. क्लिअर? ओके. ऑप्शन क्रमांक कोणता येत आहे? ए. देन त्याच्यानंतरचा 25वा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. 25वा क्वेश्चन जर वाटायचं म्हणजे दिसायला जरी सोपा असला तरी पण ते पूर्णपणे काढून बघल्याशिवाय त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर येणे नाही. तर बघा तिथे म्हणत आहे काय म्हणताय बघा 1 चा अर्धा टक्का किती आहे? तर बरोबर हे करायचं 1 चा अर्धा टक्का, अर्धा आणि टक्का अशा पद्धतीने किती म्हणताय. अशा पद्धतीने आपण जर सॉल्व्ह केला 1
भागिले 2 म्हणजे किती होत आहे? आता बघा याचा भागाकार 2 आणि इथं टक्केवारीचा आपण काय देतो 1/100 होते असं. याचा किती होतं 0.5 भागिले किती होणार 100. पुन्हा 2 शून्य आपल्याला मेंटेन करायचं आहे म्हणून 2 डिजिट पुन्हा पॉइंट नंतर जास्त वाढणार म्हणजे 2 घरं तुम्ही सरकवणार म्हणजे किती होणार 1. पहिले ऑलरेडी 1 होता पुन्हा 2 1 2 म्हणजे उत्तर काय ना तुमचं 0.005 अशा पद्धतीने तुमचा 2 शून्य काढण्यासाठी 2 डिजिट वरती तुम्हाला वाढवावं लागेल. 2 डिजिट वाढवताना ऑलरेडी 1 होता पॉइंट नंतर पुन्हा पॉइंट नंतर 2 वाढणार म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचा सी असं क्वेश्चन कोणता होता तुमचा 25 चा उत्तर यायला पाहिजे. देन ओके. देन पुढचा क्वेश्चन आपण आता बघूया. ओके देन क्वेश्चन नंबर 28. नेक्स्ट जंप होता है डायरेक्टली क्वेश्चन नंबर 28. ओके क्वेश्चन नंबर 28 मध्ये बघा यार आता तिथे लिहिताना आता खूप मोठा आहे कारण काय इथे अंडर रूट मध्ये 10 प्लस अंडर रूट मध्ये 35 प्लस अंडर रूट मध्ये 108 प्लस अंडर रूट मध्ये 154 प्लस अंडर रूट मध्ये 225. जर मित्र या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्हाला नेहमी नक्की याच्याकडून तुम्हाला आता बघा याचं उत्तर किती येते तुमचं अंडर रूट मधून 15. जर 15 याच्यात मिळवलं तर किती होते 169. बरोबर अंडर रूट मध्ये याचं उत्तर काय ना तुमचं 13. 13 बाहेर निघून याच्यामध्ये प्लस करणार म्हणजे अंडर रूट मध्ये किती होणार 13 प्लस 108 प्लस 13 म्हणजे 121. 121 पुन्हा कोणाचा आहे 11चा आहे. 11 तुमचा 11 बाहेर काढून तुम्ही कुठं टाकणार तुमच्या या 35 मध्ये 35 आहे का 25 आहे सॉरी इथे 25 आहे 25 मध्ये 11 टाकणार म्हणजे अंडर रूट ऑफ 36 म्हणजे उत्तर काय ना 6. मग अंडर रूट ऑफ कोणामध्ये टाकणार 10 प्लस 6 म्हणजे उत्तर काय येते तुमचं 16. अंडर रूट ऑफ 16 म्हणजे उत्तर किती येते तुमचं 4. आता एवढा बघण्याची गरज नाहीये. जर डायरेक्टली या टाइपचा क्वेश्चन आला तर एकच काम करायचा ऑप्शन बघून घ्यायचे. ऑप्शन जर यापैकी नाही किंवा पॉइंट मध्ये असेल तर वेगळा उत्तर येणार. परंतु सर्व राऊंड फिगर मध्ये ऑप्शन आहे. सर्व राऊंड फिगर मध्ये ऑप्शन आहे. तर बघा पहिला हा बघा 10 आहे. 10 नंतर इथं काय प्लस आहे. प्लस आहे म्हणजे याच्या नंतर ती लगेच वाली वर्गसंख्या येण्याचे चान्सेस आहेत. जर तुमच्याकडे टाइम नसेल सोडवून पाहण्याचा तर डायरेक्टली 10 नंतरचा कोणता आहे 16. 16 कोणाचा असते 4 चा. मग डायरेक्टली ऑप्शन क्रमांक 1 ठोकायला. समजत आहे का? या पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे. क्लिअर? ओके देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 29. आता बघा क्वेश्चन नंबर 29. आता वर्तुळाची परिमिती म्हटलं तर काय होतं तुमच्या वर्तुळाची परिमिती वर्तुळाचे परिमितीचा फॉर्म्युला काय परिमितीचा फॉर्म्युला काय 2πr. ठीक आहे. देन क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr². तर आता तुमचा अंकित किंमत किती ठेवावी म्हणजे तुमचा समान असल्यास व्यास किती आहे असं म्हणताय. व्यास किती आहे म्हणजे बघा आता व्यास विचारला मित्र तर बघा लक्षात घ्या. आता व्यासवर फॉर्म्युला नाहीये तर आपण इथे रेडियसवर किंवा त्रिज्यावर आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे. मग जर मी r ची किंमत 2 ठेवली काय r ची किंमत 2 ठेवलं तर सांगा 2π * 2 म्हणजे 4π होत आहे की नाही. दे मग π * r चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग म्हणजे उत्तर किती ते 4π. हे दोन्ही व्हॅल्यू कसे आहेत समान आहे. परंतु केव्हा बरं r ची किंमत 2 ठेवताना. आता r ची किंमत 2 आहे. r म्हणजे रेडियस म्हणजे तुमचा व्यास काय असतो व्यास r च्या दुप्पट असतो 2r म्हणजे 2 गुणिला किती 2 म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे तुमचा 4. मग अंकीय मान तुमचं किती 4. ऑप्शन क्रमांक कोण 4 म्हणून 4 असं आपल्याला वाटेल परंतु 4 हा ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे म्हणून उत्तर काय आहे तुमचा ऑप्शन क्रमांक सी. हे तुम्हाला पडताळणी करता आली पाहिजे कारण काय तुमचा सी म्हणून सी तिसरा चौथा म्हणून तुम्ही 4 आला म्हणून चौथ्याकडे जाणार परंतु चौथ्यामध्ये 4 नाहीये तर तिसऱ्यामध्ये आहे. हे झालं सिली मिस्टेकचं पार्ट हे तुम्हाला टाळायचं आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचं बघा
त्याच्यानंतरचा काळ आणि काम, कोण किती वेळात किती काम करतंय हे त्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, तर बघून घेऊ आपण. बघा 15 मजूर रोज 8 तास. आता इथे M1 D1 H1 W1 बरोबर M2 D2 H2 डिवायडेड बाय W2 अशा पद्धतीने तो आहे. परंतु मजूर म्हटलं किती 15 मजूर M1 किती तास 8 तास काम करून 15 दिवसात 8 तास काम करून 18 दिवसात 18 दिवसात पूर्ण करतात तेच काम. आता काम तेच काम म्हणजे ते तुमचं सारखं असणार. तेच काम काय म्हणतात तुमचं 16 मजूर 9 तास 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात म्हणजे D2 तुम्हाला काढायचं तर भागाकार करा. D2 बरोबर 15 गुणिला 8 गुणिला 18 भागीला किती रे 16 गुणिला तुमचा 9. आता बघा 8 1 8 8 दुने 16 इथे बघा 9 1 9 9 दुने 18 मग बे का बे मग राहिला काय D2 बरोबर डायरेक्टली तुमचं कॅन्सल होऊन काय होतंय 15 दिवस. असं 15 दिवस असं तुमचं उत्तर यायला पाहिजे. 15 दिवस तर तुमचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 15 दिवस असं उत्तर येणार आहे. क्लिअर दे सोपा होता. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कधी कधी 3 चा रिलेशन लागतो कधी कधी 2 चा लागतो कधी कधी 1 चा सुद्धा तिथे रिलेशन मेंटेन होऊ शकते. 1:1 म्हणजे 1 इथे 2 इथे 2 इकडे 2 पैकी कोणता एक देणार एक उत्तर काढायला सांगणार. ओके दे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 बघा. क्वेश्चन नंबर 31. आता बघा मूळ किंमत किती आपण कन्सिडर करू. मूळ किंमत कन्सिडर करू आपण 100. मग 100% तुमचा पहिल्यांदा कपात किती 20% कपात म्हणजे 80 डिवायडेड बाय 100. 10% वाढ म्हणजे 110 डिवायडेड बाय 100. 100 ला 100 गेट कॅन्सल 1 2 1 2 गेट कॅन्सल. 8 गुणिला किती 11 11 8 किती होतं 88. 88 म्हणजे तुमचा 100 पेक्षा कमी आला. 100 मूळ किंमत होती. मूळ किमतीपेक्षा कमी टक्के आला म्हणजे तुमचा काय झाला घट झाला किंवा तोटा झाला. मग घट किती झाला 100 मायनस तुमचा 88 करा म्हणजे उत्तर काय येणार 12% तुमचा घट झाला. आणि 12% घट हा कुठं आहे तुमचा ते कमी झाला किंवा काय फरक पडला किती टक्क्याचा फरक पडला 12%चा फरक पडला. पण कमी का जास्त कमी झाला 100 पेक्षा कमी आला म्हणजे उत्तर कोणता ऑप्शन क्रमांक डी अशामध्ये तुमचा 12% कमी असा उत्तर तिथे मेंटेन केलेला आहे. ओके देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचं 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये बघा. क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये लक्षात घ्या एका चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग काय असतो फॉर्म्युला बाजूचा वर्ग. मग तुमचा बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ दिलेला आहे तुमचा किती दिलेला आहे 2304. तर बाजूचा वर्ग आता बाजूचा वर्ग काढायचा यार मित्र. आता तुम्हाला सांगा हे बाजू बरोबर काय होणार यांचा अंडर रूट मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल 2304. मग अंडर रूट मध्ये घ्यायचा तर हा कोणाचा वर्ग आहे सांगा बरं. तुमचं त्याची परिमिती किती म्हणताय तर पहिल्यांदा त्याचा वर्ग काढावा लागेल. त्याचा वर्ग किती होणार सांगा. वर्ग जर काढताना वर्ग जर आपण काय करतो एकक स्थानी 4 असतात उत्तराच्या ठिकाणी किती 2 किंवा 2 किंवा काय येतो 8 2 किंवा काय येते 8. मग 2 किंवा 8 येते यार. इथे एक दशक स्थानचा अंक सोडतो याच्या आधीची वर्ग संख्या 16 म्हणजे 42 किंवा काय येणार 48. आता 42 किंवा 48 येणार. परंतु 23 च्या आसपास ते तुम्ही जर विचार केले 23 च्या जवळचा कोणता एक 23 च्या जवळचा एक आधीचा 16 आणि नंतरचा काय येते 25. मग आता 23 कोणाच्या जवळचा आहे नंतर त्याच्या. मग नंतरचा म्हणजे तुमचं उत्तर काय ना 48 काय ना तुमचं 48 असं तुमचं उत्तर आहे. मग तुमचं 48 तुमचं हे काय ना हे कोणाचा बाजू बरोबर किती होणार मग ते कोणाचा वर्ग आहे 48 चा वर्ग आहे. हे वर्गामध्ये पूर्ण घेतलेला आहे हे डायरेक्टली येणार.
मग आता बघा परिमिती काढायचं आहे. परिमिती काढायचं आहे म्हणजे काय होते, परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू, 4 गुणिला बाजू म्हणजे उत्तर किती 4 गुणिला 48. मग 832 चे 2 हातचा 3, मग 16 आणि 3 9 म्हणजे 192 तुमचं उत्तर यायला पाहिजे. 192 कोणता आहे, ऑप्शन क्रमांक डी असं मेंटेन केलेला आहे. हा होता क्वेश्चन नंबर 32 चा उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 तर बघा आता क्वेश्चन नंबर 33 मध्ये बघा काय म्हणजे 3 संख्यांचे गुणोत्तर. गुणोत्तर देण्याच्या संख्या आपण बघा, गुणोत्तर देऊन तुम्हाला गुणोत्तर किती आहे तुमचं 3 4 7 म्हणजे ते संख्या काय होणार आहे, संख्या होणार तुमच्या 3x 4x आणि 7x. क्लियर. देन त्यांच्या वर्गांची म्हणजे वर्गांची बेरीज 296 आहे. म्हणजे आपण तसाच कंडिशन अप्लाय करू, त्यांचे वर्ग करू. 3x चा स्क्वेअर प्लस 4x चा स्क्वेअर प्लस 7x चा स्क्वेअर म्हणजे यांचा टोटल किती होत आहे 296. तर मित्रो आता लक्षात घ्यायचे 9x चा स्क्वेअर प्लस 16x चा स्क्वेअर प्लस 49x चा स्क्वेअर बरोबर 296. यांचे सर्वांची टोटल केली तर बघा आता 74 येणार. किती येणार 74. x स्क्वेअर बरोबर 296. मग x स्क्वेअर बरोबर 296 भागीला किती 74. तर 74 ला आता बघा लक्षात घ्या पहिले 2 न भाग दिले तर बघा 2 ने इथे किती वेळा 37 वेळा जाणार आणि इथे 2 न भाग दिला तर 148. आता मला सांगा मित्रो आता 37 ही संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्येमध्ये आता त्या संख्येचा किंवा 1 चा भाग जातो. मग आता बघा एकक स्थानी 8 आहे. तर आपण एक काम करू, याला जर 4 न गुणून पाहू, जर जमलं तर ठीक. ओके 728 चे 8 हातचा 2 आणि 3 चे 12 12 आणि 2 14 म्हणजे 148. किती वेळा भाग चालला 37 चा 4 वेळा. म्हणजे तुमचं उत्तर जो काय आहे x स्क्वेअर बरोबर किती येत आहे 4. तर x बरोबर किती मग 2. मग x बरोबर 2 आला मित्र. तर मला सांगा आता तुम्हाला काय विचारते, मोठी संख्या विचारते. काय विचारते, हा मोठी संख्या. मग मोठी संख्या इथं आपण जर कन्सिडर केला मोठी संख्या कोणती आहे 7x. मग 7x म्हणजे काय 7 गुणिला 2 म्हणजे उत्तर किती 14. मग ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, ऑप्शन क्रमांक सी असं तुमचं उत्तर यायला पाहिजे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर तुमचं आहे आता क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34. तर बघा आता क्वेश्चन नंबर 34 मध्ये काय म्हणते, हा लसावी मसावीचा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. पहिली संख्या फर्स्ट संख्या गुणिला सेकंड संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. क्लियर. मग पहिली संख्या तुमची काय आहे ते बघा. आता पहिली संख्या काय आहे, एक संख्या देऊन आहे. एक संख्या म्हणजे तुमची पहिली संख्या 32. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे x कन्सिडर करा. त्याच्यानंतर मसावी किती देऊन आहे, मसावी देऊन आहे 4 आणि मसावी 4 आणि लसावी 288. तर x बरोबर काय होणार 4 गुणिला 288 भागीला किती 32. हे किती वेळा भाग चालला 8 वेळा. मग 8 त्रिक 24 आणि राहिले किती 4. मग 8 छक 48 म्हणजे x बरोबर किती आहे 36. असं तुमचं 36 कुठं आहे म्हणजे दुसरी संख्या तुमची कोणती आली 36. ऑप्शन क्रमांक कोणता आहे 34 चा ऑप्शन क्रमांक सी असं उत्तर यायला पाहिजे. देन नेक्स्ट 35वा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 मध्ये बघा यार, एका वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर. त्रिज्येचे गुणोत्तर किती आहे, त्रिज्येचे गुणोत्तर किती देऊन आहे तुम्हाला 50 60. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळाचे जर गुणोत्तर विचारला, क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय होणार, गुणोत्तर बरोबर काय होईल बघा लक्षात घ्या. आता मग
जेव्हा तुम्हाला त्रिज्येचे देऊन क्षेत्रफळाचा काढायचा आहे, तर यांचा काय करणार तुम्ही आणि यांचा काय करणार दोन्हीचा या दिलेल्या संख्येचा, कारण क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा फॉर्म्युला काय पाय r स्क्वेअर आहे की नाही. मग r इथं तुमचा 2 वेळा गुणाकार म्हणजे त्याचा वर्ग काढता, म्हणजे गुणोत्तराचा पण वर्ग, 5 चा वर्ग किती 25 आणि 7 चा वर्ग किती 49. हे माहिती असायला पाहिजे मित्रांनो, तेव्हाच तर लवकर काढता येईल, अन्यथा काढता येणार नाही. मग आता सपोज कधी कधी तुम्हाला क्षेत्रफळाचे गुणोत्तर देणार आणि त्रिज्येचे काढणार, तेव्हा काय करावं, याला अंडर रूट मध्ये घ्यावं. मग आता अंडर रूट ऑफ 49 म्हणजे उत्तर 5 आणि 7 अशा. जर क्षेत्रफळाचे देऊन राहिलं तर तुमचा वर्गमुळात आणि जर त्रिज्येचे देऊन राहिलं तर तुमच्या त्याचे वर्ग करणे, अशा पद्धतीने तुमचं मेथड तिथे राहणार. ओके, दे पुढं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37. जर 0.01 गुणिला 0.3 भागिला 0.15 बरोबर तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. मग x ची किंमत काढायची आहे मित्रांनो, तर लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपल्याला कसं काढता येईल, जेव्हा इथे पॉइंटचे गुणाकार किंवा भागाकार येतात तेव्हा आपण एकच काम करायचं, पॉइंट समान करून घेणे. काय करायचं नाही, पहिल्यांदा पॉइंट समान करणे, पॉइंट नंतर डिजिट मोजून घ्या. 1 2 3 एकंदरीत 3 आहे, इथे किती आहे 2. जिथं कमी आहे तिथे एक शून्याची वाढ करून टाकायची. 0.01 गुणिला 0.3 भागिला 0.150. आता 3 झाले तर तुमचं पॉइंट उडवा. पॉइंट कारण इथले 3 गेट समान झाले म्हणून पॉइंटला उडवा. म्हणजे 1 गुणिला किती 3 भागिला किती या 150 मुळे तुमच्या या शून्यामुळे ते पॉइंट अरेंजमेंट झाला, म्हणून उत्तर तुमचं काय ना तुमचं त्या पद्धतीने. आता काय राहिला, मग तुमचं इथे किती 3 भागिला किती आहे 150. 3 भागिला किती आहे 150. मग 3 भागिला 150 जर झालं तर त्या पद्धतीने आपल्याला बघा लक्षात घ्या. आता जर आपण या शून्याला कॅन्सल करण्यासाठी किंवा याचा जो आहे आपण जर भागाकार दिला 150 पहिले भाग जात नाही, 0चा भाग दिला म्हणजे तिथं 30 झाले, 30 मध्ये भाग जात नाही, मग पुन्हा एकदा 0चा भाग दिला. आता तिथं 1 शून्य 2 शून्य झाले आणि त्याच्यानंतर मग आता 150 ने किती वेळा भाग चालला 2 वेळा, म्हणून उत्तर काय येणार तुमचा 0.02. या पद्धतीने भागात न्यायचा. त्या पद्धतीने जर असाही पटत नसेल तर तुमचं आलेलं उत्तर 3 भागिला 150 असेल तर भाग कितीचा चालला बघा. 3 3 5 15 म्हणजे अशा पद्धतीने तुमचा 1 भागिला 50 आला. तर 1 शून्याला असा ठेवताना आपण असं लिहिलं तर काय फरक पडते का, गुणिला 10 असं लिहिलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे 1/5 म्हणजे तुमचं काय होणार 1/5 म्हणजे याला जर भागलं तर आपण किती होणार 0.2. याचा आन्सर येईल, परंतु भागाकारात 10 आहे, 1 शून्य तुम्ही इकडे सरकवले, पॉइंट नंतर 1 डिजिट म्हणून 0.02. अशा पद्धतीने तुमचा फायनल आन्सर यायला पाहिजे. समजलं, या पद्धतीने होता, सोपा होता, फक्त पॉइंट अरेंजमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. क्लियर. ओके. आता क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर किती 40. क्वेश्चन नंबर 40 मध्ये यार बघा लक्षात घ्या, 130 आणि 110 मीटर लांबीच्या 2 ट्रेन एका दिशेने जात आहे. वेगवान ट्रेन दुसऱ्या ट्रेनला पूर्णतः पास करण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी घेते. जर त्या दोन्ही ट्रेन विरुद्ध दिशेने जात असेल, आता बघा जर हे कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे. आता ट्रेनची लांब्या किती आहे, लांबी म्हणजे D1 आणि किंवा आपण D आणि D1 आणि D2 घेण्यापेक्षा x आणि y घेऊ. 2 लांब्या देऊन आहे तर 2 लांब्या ट्रेनची किती आहे 110 आणि 130 म्हणजे 130 आणि 110 या पद्धतीने तुमच्या लांब्या आहेत.
आणि एक लक्षात ठेवा, नेहमीच कधी पण जिथे लांब्या देऊन असतात, लांबी हा त्यांचा बेरीजच होत असते. आता विषय राहिला त्यांनी एका दिशेने झाला तर वेगांची वजाबाकी आणि विरुद्ध दिशेने राहिला तर वेगांची बेरीज, अशा पद्धतीने होणार. पहा आता त्याच्यासाठी कोणतं काय लागेल. आता बघा इथे ते एकच फॉर्म्युला लागणार, म्हणजे v म्हणजे तुमचं बघा d किंवा x + y काय होणार तुमचा t × v होणार. मग वेग हा कसा आहे, एका दिशेने जाताना, हा कोणत्या दिशेने आहे, एकाच दिशेने म्हणून एकाच दिशेने असं जर म्हटलं तर तुमचं v चं काय होणार, इथे x + y म्हणजे 130 अधिक किती रे 110 बरोबर t किती टाइमवर 1 मिनिट म्हणताय, 1 मिनिट. आणि तुमचा v काय, v2 - v1 म्हणजे v2 - v1 किंवा पहिला वेग मायनस v. मग आता त्या पद्धतीने तुम्हाला त्यांच्यातलं हे करावं लागेल. ठीक आहे, v2 - v1. मग ते त्याच्यानंतरचा बघा, लक्षात घ्या मित्रो, आता तुम्हाला v2 - वेगातील फरक काढायचा आहे. वेगातील फरक कितीचा आहे, v2 - v1. म्हणून इथं बघा आता यांचा टोटल किती होत आहे, 240. जर एका मिनिटाला इकडे आणलं तर 1 मिनिटामध्ये अशा पद्धतीने. आता बघा लक्षात घ्या, जर 1 मिनिटात आपण विचार केला, आता युनिट सारखे करावं लागतील. 1 मिनिट, 1 मिनिट म्हणजे आपण सेकंदात, कारण दुसरं तुम्हाला देऊन किती सेकंद म्हणतात त्याला, 3 सेकंद. तर म्हणून एका मिनिटाचं सेकंदात कन्वर्जन करताना सांगा किती सेकंद होते, 60 सेकंद होतील. म्हणजे v2 - काय होईल इथे v1. तर v2 - v1 बरोबर उत्तर काय येते तुमचं 00 sin 24 चे किती 4 म्हणजे 4 v2 - v1. याला इक्वेशन नंबर 1 लिहू. त्याच्यानंतरचं बघा आता इकडे पुन्हा एक सोडून टाकू. ठीक आहे, तर आता विरुद्ध दिशेमध्ये सांगा, विरुद्ध दिशेमध्ये काय होत आहे तुमचं, विरुद्ध दिशा डायरेक्टली लिहिता येईल का आपल्याला, विरुद्ध दिशा वेग काय होते, मग वेग v2 + v1 किंवा v1 + v2 बरोबर टाइम किती लागत आहे, म्हणजे आता डिस्टन्स म्हणजे x + y / t अशा पद्धतीने होणार. मग असा काय होणार, v2 + v1 बरोबर किती x + y किती होत आहे, पुन्हा x + y म्हणजे 240. डायरेक्टली आपण लिहून टाकू. याला किती सेकंद लागतंय ओलांडायला, विरुद्ध दिशेने जात असेल तर 3 सेकंद लागतात. म्हणजे 3 ना आपण असं भागाकार केला तर सेकंद, याला काही चेंज करण्याची गरज नाहीये. तर बघा 8 × 24 म्हणजे तुमचं काय होणार इथे 80. मग आता v2 + v1 बरोबर किती झाला तुमचा 80. तर त्याच्यामुळे आता बघा इथे मग या पद्धतीने तुमचं इक्वेशन नंबर 2 झालं. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये आता बघा त्याच्यानंतर तुम्हाला काढायचा काय, आता वेगवान ट्रेनचा. मग वेगवान ट्रेन जो आहे, वेगवान ट्रेन म्हणजे यांच्यापैकी मोठी व्हॅल्यू काढायची आहे. आणि मोठी व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन्ही इक्वेशनचा बेरीज करू. म्हणजे तुमचा यांचा वेगवान ट्रेन बरोबर वेगवान ट्रेनचं स्पीड बरोबर काय ना तुमचा दिलेल्या दोन्ही आकड्यांचा 80 प्लस काय करणार 4 भागीला किती करणार 2. जर कमी स्पीडचा काढले असते तर 80 - 4 भागीला 2 केले असते. बघा लक्षात घ्या, आता 80 84 भागीला 2 म्हणजे उत्तर किती तुमचा 42. तुमचं काय मीटर/सेकंद किंवा काय आहे तर ते तुमचं येणार मीटर/सेकंद. अशा पद्धतीने कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक बी असा तुमचा आन्सर यायला पाहिजे. लक्षात घ्या, आता इथे जरा कन्सेप्ट वेगवेगळे होते, दोन्ही कन्सेप्ट आपण मिळवून ते त्याचं उत्तर काढलेला आहे. ओके, दे त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे ते आपण व्यवस्थितरित्या हँडल करू. आता कोणता क्वेश्चन आहे ते बघू. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 41. मग हा जो आहे बोट आणि प्रवाहाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 मध्ये बोट आणि प्रवाह बघा लक्षात घ्या. अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम म्हणजेच काय होते, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग मला सांगा इथे एक माणूस प्रवाहाच्या दिशेने 10 किमी/तास असा वेग, डाउनस्ट्रीमने मग मला सांगा प्रवाहाच्या दिशेने म्हणजे आपण x कन्सिडर करतो. x ला किती 10 आणि त्याचं काय संतपाने. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने y किलोमीटर/आवर. y किती आहे 18, हे 10 किलोमीटर/आवर
आणि हे 18 किलोमीटर पर आवर. तर संथ पाण्यातील वेग बरोबर काय असते x + y डिवायडेड बाय 2. x + y किती 10 + 18 भागिले किती 2 म्हणजे उत्तर किती 28 भागिले 2 म्हणजे उत्तर किती येतं 14 किलोमीटर पर आवर. बघा आता 14 किलोमीटर पर आवर आहे का तिथे. ओके, तिथे दोन ठिकाणी 10 देऊन आहे, ते 10 नाही तर पहिला ए ऑप्शन मध्ये असं 14 असं चेंज करा किलोमीटर पर आवर असं उत्तर येईल. तिथे थोडं करेक्शन आहे, इथे चेंज करा म्हणजे उत्तर येणार, कारण संत पाण्यातील वेगचं याच पद्धतीने फॉर्म्युला राहणार. ओके, देन पुढं त्याच्यानंतर डायरेक्टली 50वा क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 50 त्याच्यामध्ये बघा 13x हा तुमचं द्विचल समीकरणाचा आहे 15y बरोबर किती आहे रे 114 आणि 15x + 13y बरोबर इक्वेशन नंबर 1. 15x + 13y बरोबर 110. आता मित्रो लक्षात घ्या, हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तुमचा म्हणजे सॉरी द्विचल समीकरणाचा आहे. आता इथे कोणतं कशाला कॅन्सल करत आहे, तो तुमचा सहगुणक सारखा पाहिजे. सहगुणक सारखा आहे का, इथे 13 इथे 15 इथे 15 इथे 13. तर आपल्याला असं पाहता क्षणी असं वाटेल की आपण एक काम करू की या 15 ने याला गुणू पूर्ण इक्वेशनला, या 13 ने याला गुणू म्हणजे तुमचा x x समान होती. बघा लक्षात घ्या, पूर्ण याला गुणाकार इक्वेशन 1 मल्टीप्लाय बाय कितीने 15 आणि अँड इक्वेशन 2 कितीने गुणायचं कितीने 13 ने. अशा पद्धतीने क्रॉस मध्ये. मग आता सांगा इथे जर 15 ने गुणलं 15 गुणिला तुमचा 13x + 15y बरोबर किती 114 अशा पद्धतीने आहे. जर याला सोडवलं तर आपण सांगा 15 गुणिला 13 15 × 45 45 चे किती 5 आणि हातचा 4 आणि त्याच्या 15 × 15 15 × 4 19 अशा पद्धतीने 195x + 15 चा वर्ग किती होता 15 × 225 चा y बरोबर इथे जरी पण सर्वांनाच करायचा. ठीक आहे, मग 15 × 60 चे 0 हातचा राहिले तुमचे 4 15 × 15 15 × 4 19 सॉरी 15 × 6 राहिले ना 15 × 6 21 चे 1 हातचा 2 15 × 15 15 आणि 2 किती 17. हा इक्वेशन नंबर 3 देऊ याला. त्याच्यानंतर बघा आता इक्वेशन नंबर कोणाला गुणू. आता इक्वेशन नंबर तुमचं इकडे बघा, इक्वेशन नंबर त्याच्यानंतरचा आता 2 ला कशाने गुणावं 13 ने गुणावं. 13 ने गुणावं म्हणजे 13 × 15x + 13y आणि इकडे किती राहिला बरोबर किती राहिला 110. मग याचा गुणाकार 13 गुणिले 15 पुन्हा तेच येणार 195x + 13 चा वर्ग किती 169y प्लस किती तुमचं. आता इथे बघा 0 चा 0 13 × 13 आणि 13 आणि 1 14 अशा पद्धतीने 14 30 याचा इक्वेशन नंबर 4. आता बघा मित्र इक्वेशन 1 3 आणि 4 मध्ये तुमचा कोएफिशियंट समान आहे तर यांना कॅन्सल करण्यासाठी मायनस करावं लागेल. म्हणजे आता इक्वेशन नंबर 3 मायनस काय करू इक्वेशन नंबर 4 तर मायनस करा बरं काय येणार उत्तर. मग 19 म्हणजे 195 + 195 हा 195x आणि 225y बरोबर किती 171 डिवायडेड बाय इकडे किती 195x + 169y बरोबर किती 14 30 तर 14 30 अशा पद्धतीने राहिलं. तर यांचा बघा जेव्हा आपण वजाबाकी करतो साइन चेंज होतात मायनस प्लसचा मायनस प्लसचा मायनस गेट कॅन्सल. इकडे काय राहिला बघा 5 तून 9 जात नाही म्हणून 15 6 इथे हातचा दिला किंवा कमी केला 11 तून 5 गेले 6 आणि इथे 0 y बरोबर इकडे बघा 0 इकडे किती 8 इकडे किती राहिला 6 तून 4 गेले 2 आणि इकडचे 2 म्हणजे y बरोबर बघा लक्षात घ्या 280 भागिले किती आहे 56. मग आता बघा इथे 28 28 28 जुने
56 म्हणजे राहिलं किती 10/2 म्हणजे उत्तर किती राहिला 5. म्हणजे y ची किंमत किती आली तुमची 5. y ची किंमत किती आली 5. तर y ची किंमत 5 आली आणि तुम्हाला आता कोणत्या इक्वेशन मध्ये टाका आणि पुट y इक्वेशन नंबर 1. मग 1 मध्ये जर तुम्ही y ची किंमत टाकली तर काय होणार 13x प्लस 15 गुणिला y म्हणजे किती आहे 5 बरोबर किती 114. म्हणजे 13x बरोबर काय होणार तुमचा 15×5 = 75 बरोबर 114. मग 114 जर झालं तर त्या पद्धतीने याला इकडे ट्रान्सफर करा. 13x बरोबर इकडे काय होणार 114 मायनस किती होणार 75 म्हणजे 13x बरोबर उत्तर किती येणार ही जर तुम्ही वजाबाकी केली तर काय येणार उत्तर तुमचा 14 तून जात म्हणजे 4 तून जात नाही म्हणून काय होणार तुमचं 14 तून 9 आणि इथं 0 म्हणजे 10 तून 7 गेले 3 म्हणजे x बरोबर 39 भागिले 13 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 3. x बरोबर 3. तर आता फायनली आन्सर तुम्हाला काय शोधायचं आहे ते बघा. फायनली आन्सर काय तुम्हाला ते विचारत नाही नंतर विचारतंय x + y क्वेश्चन मार्क. मग x भेटलाय आपल्याला 3 आणि y भेटलाय 5 म्हणजे उत्तर किती येणार 8. असा ऑप्शन क्रमांक डी असं तुमचं उत्तर यायला पाहिजे. लय मोठा होता या टाइपचा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्ही आता इथे काय शॉर्ट ट्रिक नाही पण त्या वेळेला तुम्ही विचार केला पाहिजे की कोणता क्वेश्चन पहिले सोडवा कोणता. याच्यामुळे बघा एवढा कॅल्क्युलेशन एवढा वेळ लागणारच आहे. याला काय शॉर्ट ट्रिक नाही. त्याच्यामुळे कोणता घ्यायचा कोणता स्किप करायचा हा जर तुम्हाला पेपर सोडून नॉलेज आला तर तुम्हाला 100% फायनल रिझल्ट मध्ये असले क्वेश्चन शेवटी ठेवायचे. ठीक आहे ओके. देन डायरेक्टली जर कोएफिशियंट काही नसता डायरेक्टली 1 असता तर मग ते त्या पद्धतीने लवकर येणार. पण या पद्धतीने विचारलं तर एवढं कॅल्क्युलेशन लेवल राहणार म्हणून हे लक्षात ठेवा कोणत्या पद्धतीने करता येतं. ओके. देन त्याच्यानंतरचा कोणता क्वेश्चन आहे ते बघू. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 57. क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 मध्ये बघा काय म्हणताय क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 57 2 जानेवारी 2023 हा रिजनिंगचा क्वेश्चन आहे. 2 जानेवारी 2023 हा या दिवशी कोणता वार आहे म्हणताय सोमवार. देन तुम्हाला 2 जानेवारी 2024 काढायचा आहे. आता बघा 2 जानेवारी 2024 तर हा सोपा आहे लवकर काढता येईल. का बरं सांगा कारण तुमचा डेट हा व्यवस्थित. परंतु मला सांगा आता जानेवारी 2023 हा जो 23 आहे तो लीप इयर आहे का नाहीये. 2024 लीप इयर आहे पण मित्र लक्षात घ्या 28 फेब्रुवारी किंवा 29 फेब्रुवारीला क्रॉस होत आहे का जात आहे का. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालला किंवा 1 मार्च वगैरे चालला का नाही चालला. म्हणजे 29 फेब्रुवारीला तुमचा त्याला क्रॉस करत नाहीये. म्हणजे तुमचे जे लीप इयर मध्ये आपण पुढच्या वर्षी गेलं तर 2 दिवसांना वाढतो तो 2 दिवसांना वाढत नाही तर यांच्यामध्ये कितीने वाढणार फक्त 1 ने वाढणार. म्हणजे सोमवार + 1 काय होणार तुमचा मंगळवार. म्हणजे पुढे जाता म्हणून काय होणार 1 प्लस करा म्हणजे उत्तर काय येणार तुमचा मंगळवार असं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी त्याचा फायनल आन्सर असायला पाहिजे. सोपं होतं फक्त लक्षात घ्या 24 म्हणजे तुम्हाला वाटेल लीप इयर आहे लीप इयर मध्ये पण तो 29 फेब्रुवारीला क्रॉस करताय का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. देन त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 मध्ये बघा लक्षात घ्या आता विद्या ही तिच्या घरापासून पूर्वेकडे 10. आता बघा कोणत्या पॉइंट वर आहे ते आपण पॉइंट निश्चित करायचे. ते जर प्लस केला तर ही पूर्व दिशा पश्चिम उत्तर दर्शेल. पूर्वेकडे किती म्हणताय पूर्वेकडे. आता तुमच्या उजवीकडे पूर्व दिशा माहिती आहे सर पूर्वेकडे 10. आता स्केल पट्टीने काय काढणार नाही 10 किलोमीटर किंवा मीटर जे काय आहे ते गेली. ठीक आहे किमी चालत गेली. नंतर डावीकडे आता बघा डावीकडे आणि उजवीकडे वळणे म्हणजे तुमच्या 90 डिग्री मध्ये डावीकडे म्हटलं तर असा काटकोन केला डावीकडे वळाली अजून गेली नाही. डावीकडे वळून 7 किलोमीटर म्हणजे 7 थोडा कमी करा याच्यापेक्षा 7 किलोमीटर. देन त्याच्यानंतर काय म्हणतंय चालत गेली. त्यानंतर ती पुन्हा डावीकडे. आता मला सांगा तुम्ही उत्तरेकडे जाता डावीकडे कोणती तुमची पश्चिम दिशा डावीकडे वळून पुन्हा 10 मीटर चालली गेली. आता बघा लक्षात घ्या आता
तर म्हणता क्षणी 10 मीटर म्हणताय तर 10 किलोमीटर म्हणताय, तर म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कसं असायला पाहिजे, बरोबर या पॉइंटच्या बरोबर यायला पाहिजे की नाही. मग तसंच आपण ड्रॉ केलेलं आहे. तर मला ती तिच्या घरापासून किती अंतर, आता बघा हे इथून आपल्याला काही लेणं देणं नाही कुठून आता कुठपर्यंत आलं, असा फिरून ते कुठं आली. आता बघा इथे आपण जर असं डायग्राम ड्रॉ केले तर बघा या पद्धतीने इथेच आहे की नाही, ते आता इथं स्थित आहे इथे. मग मला सांगा हे 10 हे 10 म्हणजे हे 7 असेल तर इकडचं पण काय असणार तुमचा 7 किलोमीटर. म्हणून ते जर विचारला असता तिच्या मूळ स्थानापासून ते कोणत्या दिशेला आहे आणि किती किलो, मूळ स्थान कोणता इथे आहे, इथून वरती आहे म्हणजे उत्तरेला किती आला असता, उत्तरेला 7 किमी आला असता. परंतु तसं काही विचारलेलं नाही, डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. क्वेश्चन म्हणजे तुमचा 7 किलोमीटर. 7 किलोमीटर ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा, सी असा ऑप्शन आहे. देन आज आपण इथपर्यंत बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कसं वाटतंय, काय वाटतंय त्याबद्दल थोडी प्रतिक्रिया द्याल. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.